नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गोष्ट मुळापासून समजून घेतली पाहिजे आणि म्हणून चाकण आणि त्या परिसरातले वेगळे प्रश्न समजून घेत असताना त्या MIDCमुळं घडलेले आर्थिक बदल पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हाळुंबरेत मी आहे, पवार कुटुंबीय आहेत माझ्याबरोबर. ते पोपट पवार आहेत. ते तुम्हाला काय म्हणतात? SP. मग तुम्ही सुनंदा पवार, सुनीता पवार. सुनीता पवार आणि तुम्ही काय सरपंच? हो, धरा एक. सरपंच उपसरपंच ती दोन्ही जरा पण. तुमच्या हातात. किती वर्षात सरपंच होते तुम्ही? नाही, डेप्युटी आम्हाला 1 वर्ष. डेप्युटी म्हणजे उपसरपंच. हो, हां. उपसरपंच आणि सरपंच ताई बोत्रे होत्या ना, त्या डिलिव्हरीला गेल्याच्या नंतर ते 6 महिने ते पण पद आपल्याकडे होतं. तुमच्याकडे चार्ज दिलता. हो, मग काय काय केलं गावात? गावामध्ये अंतर्गत सगळे सिमेंटचे रस्ते वगैरे, काँक्रिटीकरण, परत तुम्हाला सांगते ड्रेनेजचं लाईन वगैरे केली, स्मशानभूमीचं सभामंडप वगैरे खूप छान हे केलेलं आहे. वा वा. हो, आणि मंदिरांची कामं वगैरे झालेली आहेत हम्म, गावामध्ये. हम्म. तुकोबाचं तिकडे शेजारी दिसून म्हणजे. हो, नदीच्या पलीकडे तुकोबारायांचं आहे. हम्म, म्हणजे संत तुकारामांच्या ह्या पवित्र भूमीमध्येच हे खालुंबरे गाव वसलेले. हम्म. पुण्यच म्हणायचं ते आपल्या हो. सगळ्यावर. असं. वारीला जाता की नाही? नाही, तसं दर्शन वगैरे घ्यायला जातो. एकादशी पाळता का नाही? हो, आहे ना? एकादश. हे मी का तुम्हाला सांगितलं की तुमचं शिक्षण माझं 10वी. आणि मालकाचं मालकाचं 5वी. पण एक लक्षात घ्या, हे गाव जेव्हा बदललं, मग आता आपल्या गावात 3000 लोकसंख्या हो, आता जनगणनेनुसार 2903 आहे. आहे का नाही? हो, आणि तशी लोकसंख्या 50,000 आहे. कारण त्याची नोंदच नाही. हो, नोंद म्हणजे हे सगळे आता UP बिहारवाले आलेले त्याच्यामुळे. आणि हो. हा खरा ह्या आणि गावात. आता चालू जे जनगणनेचे सर्वे केला ना, तो अजून काही नोंद वगैरे झालेली नाही. हम्म. ओके. आणि हे जवळपास सगळ्या गावात आहे की लोकसंख्या हो, हे ह्या परिसरातले ही जवळ 12-13 गाव असतील की इथे नाही, गाव भरपूर आहेत. आहे ना. मग प्रत्येक गावात हीच आहे ना हो, प्रत्येक की गाव. गावाची लोकसंख्या नोंद आहे की नाही? हो, थांबा. नोंदवलेली लोकसंख्या तशी 3000, हो, आणि पण तशी प्रत्यक्षात लोक राहतात 50,000. आता हा आकडा जो आहे ना, त्याच्यामुळे काय होतं की पायाभूत तुम्ही उपसरपंच आहेत म्हणून मी त्यांच्या आधी तुमच्या हातात माईक दिला. हम्म, एवढी लोकसंख्या जेव्हा राहते हम्म, तर ग्रामपंचायतीचं जे नियोजन आहे हो. ती तर कोलमडणारच की. हो, म्हणजे कसं कचऱ्याची समस्या होती. पहिली गोष्ट कचऱ्याची. हो, त्या कचऱ्यामुळं सगळीकडे कचरा म्हणजे डेव्हलप करायला जागा वगैरे नाहीये. त्याच्यामुळं नदीच्या कडेला जे टाकतो राडा रोडा. राडा रोडा सगळा, मग तिथंच नदीच्या कडेला मशानभूमी वगैरे, मग असं काही कुणाचा अंत वगैरे झाल्याच्या नंतर तिथं खूप दुर्गंधी येते. हे जवळपास सगळ्या गावात असणार. हो, सगळ्या गावामध्येच आहे. आणि आता जर चालू पाहायला जर गेले ना, रोडला सुद्धा कचरे दिसतात ते. पण ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही? आता हे कसं, आता MIDC त्यावेळेस MIDCने काय सांगितलेलं हां. की ही गावं ज्यावेळेस हे कृती समितीचे अध्यक्ष होते, पोपटराव. हो, त्यावेळेस काय सांगितलं की तुमच्या गावांना प्रत्येक सोयी सुविधा देऊ, पाण्याची वगैरे, तुमचे रस्ते. पण रस्ते तर काय त्यांनी हे केले नाही MIDCनी, की रस्ते फक्त त्यांनी त्यांचे रस्ते केले. त्यांच्यापुरते हो, ते सुद्धा एवढे बारके बारके हो, बारीक. आहे की नाही? मग त्याच्यामुळे ट्रॉफिकची समस्या आता भरपूर वाढलेली आहे. आता काकूकडनं एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो. काकू या इकडं आहे की नाही? इकडे या बाजूला. ह्या खोल्या आहेत हो, आहे की नाही? हे जर खोल्या दाखव. गावात साधारणतः 50-50 हजार लोक आहेत. हो. किती खोल्या असतील खोल्या तसं जर म्हणायला गेलं ना, 30,000 खोल्या असतील गावात? हो, एवढे नसतील. नाही असणार. नाही, जास्त तुम्ही खोल्या. बघतच नाहीत. सगळा व्यवहार त्यांच्याकडे दिलेला आहे. खोल्या जास्त आहे. आज आज एका गावात 30,000 खोल्या आहेत. हो, एका मालकाच्या खोल्या तसं जर म्हणायला गेलं तर आता आमच्या खोल्या ह्या 200, बाकीच्या लोकांच्या 400, 700, 1000 अशा प्रत्येक मालकांच्या खोल्या आहेत. आणि तुमच्या आहेत 200. हो, आता आम्ही पोरं म्हणली नाही, बस करायचं आता. हे अर्थकारण समजून घेण्यासाठी मी इथं दीर्घकाळ 9 वाजल्यापर्यंत थांबलो. पण पोपटरावकडे काही त्यांचा हिशोब नाही. त्यांनीच तुमच्याकडे सोपवलेलं आहे खोल्याचं गणित. आता तुमच्या 200 खोल्यामध्ये किती किरायेदार आहेत? क्लोज आहे रे. आता तसं जर म्हणायला गेले ना, एका रूम मध्ये 4-5 असे असतात. एका रूम मध्ये 4 ते 5. 4-5 मुलं असतात. बर. हम्म. आणि मग त्या प्रत्येकाला किती भाडं एकाला? एका रूमला भाडं असतं 3,500, काही 4 असे. ज्यांचे जे डबल रूम आहेत ना, त्यांना 5-5 हजार रुपये भाडं आहे. बरं. हो, मग त्यांना फॅसिलिटी काय द्यायची आपण? त्यांना पाण्याची सुविधा, त्यांना मेन पाणी लागतं. हां. हो,
पाणी द्यायचं, बाकीच्या फॅसिलिटी बाकीचे मग ते आपला जे लाईट वगैरे ती सुविधा तर आहेच. आणि त्यांच्यासाठी खास आपण खाली दुकानंही करायची, किराणा, त्यांना भाजी वगैरे कुठं म्हणजे जे त्यांना लागतं आठवड्याचं वगैरे ते सगळं आपण पुरवायचं. ती आपला व्यवसाय झाला ते. हो मग ती मोठा व्यवसाय असणार आहे हो आहे की नाही? हो किराणा. तुमच्या 200 खोल्याचं भाडं येतं किती? ही काही इन्कम टॅक्स साठी नाही, मी सहज आपला इथला अर्थकारण समजून घेण्यासाठी विचारतोय. येतो लाख 5-6 5-6 लाख रुपये लाख रुपये महिन्याला हो. आहे की नाही? आणि जास्तीत जास्त गावातल्या एखाद्या माणसाकडं 1000, 1500, 2000 आहेत का खोल्या? हो आहेत ना. एवढे नाही, हो, 2000 नाही नाही थांबा. बोत्र्यांच्या आहेत ना, 1000च्या वर आहे रूमा. गणेश बोत्र्यांच्या आहेत त्यांच्या रूमा. बघा ही पाठीमागची बिल्डिंग त्यांचीच आहे. हे ना, हो ही मागच्या हो अशी बिल्डिंग त्यांच्या 7 ते 7 बिल्डिंग आहेत. पण तुम्ही उपसरपंच असताना ही जी वाढणारी लोकसंख्या आहे, हो ह्याचा गावावर ताण येतं हे लक्षात आलं का? हो गावावर ते आला होता, पण आता इंडस्ट्री एरिया झाल्याच्या नंतर त्यांना पण त्यांच्या पोटा पाण्यासाठी त्यांना पण सर्व्हिससाठी यावं लागतं आणि कंपनीला पण त्यांची गरज आहे. आज मजूर कामगारांची पण गरज आहे कंपनीला पण असं. आणि हे सगळे बाहेरचे लोक आहेत? हो सगळे युपी बिहार येते. मराठी लोक तर काय करू नाही शकत ना? नाही. हो मराठी लोक फक्त सफेद कपडे घालून राहणार. अरे बाप. नाही 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 नाही, हे खरंच आहे. थांबा ह्या इकडे या बाजूला. असा आहे, पाऊस पडतोय. मी पोपटराव तुमच्या हातात घ्या. आता हे असं आहे की हे ज्या वेळेला नाही सुरूच आहे आपली रेकॉर्डिंग, हा बोला बोला. बरं का? हा हे इतकं सोपं पण नाही. तुम्ही मग अशी एक गोष्ट मला सांगितली की हे खोल्या आल्या म्हणजे त्याच्याबरोबर वेगळे प्रश्नही आले. नाही, खोल्या आल्या म्हणजे एक माणसावर जबाबदारी अशी आलेली आहे की ह्या खोल्यामध्ये राहणारी लोक ही कुठली आहेत, काय करते. आता मागं बघा, पाकिस्तानचा माणूस एक होता खोल्यांमध्ये, तो तिकडे काहीतरी हे करून आलता. नाही नाही पण तसं आहे ना, त्यांचं सगळी माहिती घ्यायची, त्यांच्या आधार त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड मजूत घेतो, पण त्यांच्या संग कोण येतोय पाहुणा काय करतोय नाही, पण माणसाला? ह्यांनी मला जरा सामाजिक प्रश्न वेगळाच सांगितलं तुम्ही. बरोबर आहे ना. नाही होतं ना स्थानिक माणसाचा हाल आता आहे खोल्यांमध्ये. ना म्हणजे पोलीस स्टेशनने चांगले म्हणजे स्ट्रिक्ट घेतलेले आहे की जो भाडेकरू आलेला आहे ना त्यांची पूर्ण माहिती, त्याचा आधार कार्ड वगैरे, तो कुठे ते आता राहतो, काय नियमानं राहतो. हो. बाय द वे पुण्यात 19,000 घरमालकावरती गुन्हे दाखल झालेत की त्यांनी भाडेकरूची माहिती दिली नाही. बरोबर. हा झाला एक खोल्याचं गणित, हो. आहे की नाही? असे किती व्यवसाय या MIDC मुळे ह्या परिसरात वाढले? MIDC मध्ये आमची काय पालट झाली की गेल्या 10 वर्षामध्ये एवढं लोकांचं हे राहिलं ना की हिशोबाच्या बाहेर. म्हणजे प्रत्येक माणसाला उपलब्ध पैसा मिळायला लागला. MIDC हो नाही म्हणून आम्ही फक्त आता MIDCतून कंपन्या जावा नाही म्हणून रस्ता चांगला झाला हे पाहिजे. किती गंमत आहे की होऊ नये म्हणून आंदोलन करणारे लोक म्हणतात की आता आता कंपन्या करणार काय? अहो आम्हाला लोक म्हणायचे, मी स्वतः अध्यक्ष होतो भामचंद्र बचाव कृती समितीचा. MIDC मध्ये माझी 15 एकर क्षेत्र जात होतं. पण जमिनीवर आमचं प्रेम, जमिनीवर आम्ही कष्ट करून मोठं झालेली माणसं आहेत. आमच्या घरात आम्ही तिघा भाऊ सुपारीचं व्यसन नाही, त्याच्यामुळे पैसे बाहेर जायचं कारणच नाही ना. आणि पोपटरावांचे व्यवसाय पण चांगले आहेत. तुमचा पाण्याचा व्यवसाय, पाण्याचा व्यवसाय आहे, खाली क्रिसेंट आहे, बिस्लरी प्लांट आहेत, पेट्रोल पंप आहे, शेती करता आमचा भाऊ, माझा 2 नंबरचा भाऊ टोटल शेती करतो. त्याचा लय शेती आणि पाणी तुम्ही किती देता कंपन्यांना रोज? कमाल कमीत आमचा ₹1,00,000 उलाढ आली पाणी रोजची? हे काय फिल्टर करून पाणी त्यांना द्यायचं? फिल्टर काय देतो, काही नदी विहिरीचं देतो, काही जे गार्डन लागतं उन्हाळ्याचं ते नदीचं पाणी असतं त्याच्यात ते देतो. बोर आहेत, विहिरी आहेत 3. चांगलं आहे. तसं MIDCच्या कृपेने, तुकाराम महाराजांच्या कृपेने किंवा ज्ञानेश्वराच्या कृपेने आईवडिलांची पुण्य आहे म्हणून आमची शेती आहे. तर शेती ठेवायला लोक इकडं का मागतच नाही, आला गुंता की माझ्या करतात. म्हणून मागाशी मी तुम्हाला जे सांगितलं की आपल्या मराठी समाजात पोराक 4 व्हीलर गाडी पाहिजे, लाकीट पाहिजे गाड्यात. आता माझ्या छोटं आहे, 2-2, 3-3 किलो सोनं वापरणारे लोक आहेत या परिसरात. तर सगळी गोष्ट पैशात नसती. काय काय लोकांना वेगळी व्यसन आहे. आपली ही मराठी माणसं उद्योगात किती आहेत? उद्योगात कमी आहेत, 100% उद्योगात कमी आहेत. आता एवढा पैसा मिळतो, अजून काय उद्योग करायला पाहिजे त्यांना? घर बसल्याच पैसे. घर बसल्या पैसा येतोय. आता आमच्या तुम्हाला सांगितलं ना मी की आमच्या खोल्यांचे पैसे बाया माणसं गोळा करतात. असं प्रत्येक घरात कोणी सुपरवायझर ठेवला असेल, कोणी मॅनेजर ठेवला असेल, आईचं पैसे येतात. पूर्वीला एवढं पैसे वर्षाला मिळत नव्हतं, आता महिन्याला मिळतात. आणि त्यासोबत मग कंपन्यांना मनुष्यबळ पुरवणं, कंपन्यातली अंतर्गत कॉन्ट्रॅक्टची कामं, कंपन्यांची बाहेरची कामं, इरेक्शनची कामं, ॲन्सिलरीचे बिझनेस, ह्याच्यामध्ये मराठी माणूस आहे, नाही असं नाही आहे. हा आहे. पण मुख्यत्वे बाहेरची बस लोक जास्ती बाहेरचे लोक येऊन कष्ट करतात आणि पैसे बी कमवतात. आता हे बिहारी लोक जे आमच्या खोलीने
24 तास कामं करतात. तिकडं काय जगण्याचीच अडचण आहे त्यामुळे त्यांना कोरोनाच्या काळात आमची एक बी खोली खाली नव्हती, कारण पाणी मुबलक होतं आणि आम्ही त्यांच्या संग बाकीच्या कॉन्टॅक्टमध्ये नसायचं. त्याच्यामुळे त्यांची ती राहायची. त्यांची ती लोकांनी जरी मग शासनाने सांगितलं होतं त्यांच्याकडून भाडं नका घेऊ, तर एकाही बिहाऱ्याने आमचं भाडं नाही ठेवलं, प्रत्येकाने दिले. इमानदारी लोक असतात काम करणारे. आपले लोक उत्मात करतील पण ती लोक नाहीत. कारण त्यांच्या जगण्याचं फक्त जाण्या येण्याचं सोय झाल्या पाहिजे. आता ट्रॉफिक तुम्हाला सांगतो, जर चाकणवरून खालुंबऱ्याला यायचं असेल तर कधी कधी 5 तास बी लागतात. पहिला 10 मिनिटाचा रस्ता होता चाकण तळेगाव, 10 मिनिटाचा रस्ता 10 आता 5 मिनिटात तासावर 5 गेला. तास लागतात. तर भरवसा नाही कधी येईन का नाही. आणि हे कधीपासून सुरू झालं? हे आता 4 वर्षापासून सुरू झालं. एवढे 4 वर्षात काय आलं, आता आमच्याकडे जर एखादी बिल्डिंग बांधायला काढली तर लगेच बुक होती भाड्याने. पण आता एवढे 1-2 महिन्यात तुमचं चाललंय कंपन्या जाणार आहेत बाहेर. ही लोकांचं काय होईल मग खोल्या बांधणार? नाही असं काय होणार नाही एवढ्या मोठ्या कंपनी. पण आता कमीत कमी भाडं जास्तीत जास्त भाडं किती आहे? भाडं जास्तीत जास्त जसं रूम असेल तसं. जर सिंगल रूम असेल तर 3,000 4,000च्या पर्यंत प्रति माणसे. नाही एका माणसाला 1,000 रुपये. एका खोलीत 4 माणसं असेल की 4,000. त्याच्याच कुटुंबातले सदस्य 4 असली तरी 4,000. 4,000 रुपये. पण शक्यतो त्याच्या कुटुंबातले नसतात, 2-2, 3-3 असतात एका कुटुंबातले. आणि साईज किती खोल्याची? 10 बाय 15ची, 12 बाय 12ची, जसे असतील तसे. त्याच्यामध्ये एक किचन, आपला कडापा मांडलेला, आणि एखादी न्हाणे आंघोळ करायला, आणि पाणीच लागतं 24 तास. पण हे महिन्याला भाडं येतं कसं मग? आपण जाऊन आणायचं का ते आणून देतं? नाही हे नाही जावं लागतं ना तिथं. बरं, हो जाऊन गोळा करून घेऊन ये. हो पण ते वेळेवर मिळतं का हो, काय? मिळतं, मागं पुढं मिळतं. होतं थोडंसं? नाही थोडं त्यांचे कसं आहे, 10 तारखेपासून पुढं पगार होतात. कोणाचे 10ला होतात, कोणाचे 15ला होतात तारखेला असं. आणि आता हा आपला पारंपरिक भाजीपाल्याचा व्यवसाय, कारण हा पट्टा तसा भाजीपाल्यासाठी पूर्वीपासून. अहो हे गाव ॲग्रो 1 नंबर 1 होतं. इथं कांदा एवढा पिकायचा ना. आता आमचे मित्र आहेत ते योगेश आहेत, खालुंबऱ्याचा कांदा म्हणलं की शेंगा आणि कांदा ज्वारी 1 नंबर असायची. भुईमुग. हा भुईमुग. आता ते शेंगाचे आहेत ना. काय आलं 10-5 वर्षापासून आम्हाला शेंगा 100 आमच्या 200 शेंगाची व्हायची. आता आम्ही विकत घेऊन खातोय. आमच्या घरी 400 ठिके असायची शेंगाची. पण आता आमच्या अशी मोकळा आमचं घर आहे जुनं पलीकडे कावलाच, तळुईपर्यंत भरायचा. आता पवार साहेबाचे 4 छान बंगले आहेत. 3 भाऊ एकत्रित राहतात. 5 आहेत 5. 5 बंगले आहेत. यांना 2 मुलं आहेत म्हणून तुम्ही 2 मुलासाठी 2. 2 मुलांना 2 नंबरच्या भावाला 2 मुलं आहेत, त्यांचं 2, आणि धाकट्याला एकटा त्याचा 1. म्हणजे त्यांना 1, दुसऱ्या मधवेला 2, आणि तुम्हाला थोरलेलं 2, असे 5 बंगले केले तुम्ही. अजून सर्व व्यवस्थित. जीवनाची इतश्री झाली म्हणायची. आता लोकांना काय असतं ना पूर्वीला, की घरदार चांगला असावा, घराचे काळा अंगण सांगत असतं, तसं आम्ही आमचं करून ठेवलंय की बाबा लय नाही तर आपलं आपलं सुख बघायचं. कुणी जर एखादा नेता आला, आमदार खासदार आला, त्याला बी वाटलं पाहिजे बाबा आपण जसं जगतोय तशी जगतात, पण आपण जमिनीवर राहायचं. हे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन होते, त्या उपसरपंच होत्या, त्यांना तिकीट नाही मिळालं फक्त पंचायत समिती. आता ते सांगितलं तर आणखीन राजकारणी लोक म्हणते ना काही करायला लागला, आमचं इज्जत घालवायला लागला. मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला समजून घ्यायचं होतं इथला अर्थ करा. कारण ह्या चाकणमध्ये आहोत तर माझा हा प्रयत्न असतो की प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट समजली पाहिजे. हे खोल्याचं अर्थकारण मला 1.5 वर्षापूर्वी लक्षात आलं होतं, जे मी आत्ता महाराष्ट्रासमोर मांडलं. आणि ही जवळपास प्रत्येक MIDCतली ही स्थिती असते. तुमची मतं टाका या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. थांबूया.